ते प्रकाश हॉस्पिटल म्हणजे त्यांचा व्यवसाय आणि राजकारण हे तिने बाजूला ठेवावं, अंतर ठेवावं. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून बदनाम करायचा जो हा कार्यक्रम काही माणसांनी सुपारी घेऊन त्या ठिकाणी करायचा कार्यक्रम घेतला आहे, हा यशस्वी होणार नाही. कोविडच्या काळामध्ये ॲडव्हर्टाईज करणारे मला वाटते हे महाशय महाराष्ट्रातले एकमेव असतील. ऐन विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या चर्चेची सुरुवात होते. कुठंतरी साहेबांचा प्रतिमा मलिन करायचं काम या ठिकाणी काही राज्य पातळीवरती जी मंडळी आहेत त्यांच्या वतीनं ही चालू आहे. परमवीर सिंगांची आणि साहेबांची कुठं भेट झाली नाही. तिने त्यांचा जे आहे ते मृत्यूचा किती आकडा आहे हे नगरपालिकेमध्ये जर तुम्ही गेला तर त्या नगरपालिकेमध्ये कळेल आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एकूण संख्या ॲडमिट झाली किती आणि मृत्यूचं प्रमाण किती आहे हे तिने एकदा जाहीर करावं. सगळ्यात जास्त मृतांचा आकडा याच दवाखान्यातून तुम्हाला आम्हाला बघायला मिळाला. राजकारणामध्ये तिने किती आमच्याशी दोन हात करू दे, आम्ही त्याला समर्थ आहे. की ज्या गृह खात्याच्या माध्यमातून या सगळ्या प्रोसिजर चालू आहे यामध्ये खऱ्या अर्थानं कुणाचा हात असेल. सामान्य माणसाची लूट आणि योग्य पद्धतीनं उपचार त्या ठिकाणी न झाल्यामुळं बरीच माणसं त्या ठिकाणी दगावली. कोविडच्या काळामध्ये काय दिवे लावलेले आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आज आपण इस्लामपूरमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयामध्ये आहोत. आपल्यासोबत आता तालुक्याचे अध्यक्ष विजयबाबू पाटील आहेत. तर कालपासून जो मीडियावरती विषय चालू आहे तो इस्लामपूरमधील कोविड सेंटरवरचे आरोप प्रत्यारोप याच्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आता बापू आहेत. बापू नमस्ते. कालपासून जो प्रेस चालू आहे किंवा ज्या चर्चेला विषय बनलेला आहे शहरासाठी असू दे किंवा तालुक्यासाठी नेमका काय विषय आहे तो? काल ते प्रेस घेऊन जे विषय त्यांनी मांडला ते कोविडच्या काळामध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात राज्याचे त्यावेळचे आयुक्त पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी जे आरोप केले त्याच्यावरून ही चर्चा चालू झालेली. आज प्राप्त परिस्थिती बघता महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रा राज्यभर चालू आहे. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या ध्येयधोरणाच्या विरोधात खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष म्हणून साहेब राज्यभर दौरा करून हे चुकीच्या ध्येयधोरणांना त्या ठिकाणी आरोप करतात. या आरोपावरूनच खऱ्या अर्थानं जे 4 वर्ष परमवीर सिंग कुठं तुम्हाला आम्हाला बघायला मिळत नव्हते ते अचानक मीडियासमोर येऊन त्यांनी असं स्टेटमेंट देणं. काल स्वतः पुण्यामध्ये साहेबांनीसुद्धा पत्रकार परिषदेमध्ये याचं खंडन केलं आणि परमवीर सिंगांची आणि साहेबांची कुठं भेट झाली नाही. साहेबांनी त्यांना सांगायसारखं गृहमंत्री काय साहेब नव्हते आणि त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं हे स्टेटमेंट त्यांनी केल्यामुळं संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न काही मंडळी या ठिकाणी करतात. बापू काल ज्यावेळेला त्यांची प्रेस झाली त्यावेळेला त्यांच्या मते असं येतं की कोविड काळात आम्ही जे काम केलं त्या कामात राजकारण आलं आणि राजकारणात ती स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आमच्यावर आरोप केले जात आहेत. असं काय नाही. कोविडच्या काळामध्ये असं काय घडलं राजकीय ह्याच्याबद्दल पार्श्वभूमी नाही. 2019चा हा सगळा तुम्ही बारकाईनं बघितलं तर त्या काळातला कोविडच्या काळातला हा आहे. सामान्य माणसांच्या काही तक्रारी काही ह्या आल्या होत्या त्या दृष्टीनं त्याचा साहेबांनी कुठेही त्याच्या व्यक्तिगत पातळीवरती न घेता यामध्ये ज्या तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यातून त्यांची चौकशी झाली आणि तो विषय त्यानंतर थांबला होता. आता 3-4 वर्षामध्ये यांनीसुद्धा कधी
ह्या 2 वर्षामध्ये याची कुठं वाच्यता नव्हती. पण ऐन विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या चर्चेची सुरुवात होते. कुठंतरी साहेबांचा प्रतिमा मलिन करायचं काम या ठिकाणी काही राज्य पातळीवरती जी मंडळी आहेत त्यांच्या वतीनं ही चालू आहे. बापू, याचा बोलवतं धनी कोण आहे? कारण हे इतक्या मोठ्या पद्धतीनं जे स्टेटमेंट सुरू आहेत. हे राज्यातली जनता निश्चितपणे ओळखून आहे. आम्ही सगळे ओळखतो की परमवीर सिंग आणि काय नाव त्यांचं ते वाजे, सचिन वाजे यांचे बोलवते धनी कोण आहेत हे महाराष्ट्रातली जनता, सर्वसामान्य माणूस हा निश्चितपणे ओळखतो. की जो वाजे जेलमध्ये असूनसुद्धा तो बाईट देतो आहे किंवा मीडियाशी संवाद साधतो आहे, याच्याच अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे की ज्या गृह खात्याच्या माध्यमातून या सगळ्या प्रोसिजर चालू आहे यामध्ये खऱ्या अर्थानं कुणाचा हात असेल. इथलेच भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि थेट जयंतराव पाटील साहेबांना खलनायक ही नाव दिलेलं आहे. आपण कसं याला उत्तर देत आहे? चुकीच्या पद्धतीनं अशी कधीही साहेबांची प्रतिमा खलनायक म्हणून जे करायचा प्रयत्न ते करत आहेत, ही चुकीची चुकीच्या पद्धतीनं तो आरोप करत आहेत. गेली 30-35 वर्ष या विधानसभा मतदारसंघात साहेब प्रतिनिधित्व करतात. या जिल्ह्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणून आणि अनुभवी नेता म्हणून आज राज्यभर साहेबांची ओळख आहे. आणि या सगळ्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना, अनेक संस्थांना त्या ठिकाणी मदत करायची भूमिका ठेवून त्या ठिकाणी उभारणीमध्ये सगळ्यांना हातभार देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आणि अशा नेत्याला निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून बदनाम करायचा जो हा कार्यक्रम काही माणसांनी सुपारी घेऊन त्या ठिकाणी करायचा कार्यक्रम घेतला आहे, हा यशस्वी होणार नाही. ही जनता वाळवे तालुक्यातली सुज्ञ आहे, माहिती आहे आणि खऱ्या अर्थानं चांगल्या माणसांच्या विचाराच्या, चांगल्या विचाराच्या गेली अनेक वर्ष बापूंच्यापासून आज साहेबांच्यापर्यंत ज्या पद्धतीनं या जिल्ह्यातलं, तालुक्यातलं विकास कामं असतील, सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून सातत्यानं साहेबांनी काम केलेलं आहे. अशा नेत्याच्या पाठीशी हा वाळवे तालुका ठामपणे उभा राहील असा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना. बापू, शेवटचा प्रश्न. ज्या हॉस्पिटलला त्यांच्या बापूंचं नाव आहे, लोकनेते राजाबापू पाटील आयुर्वेदिक कॉलेज हे नाव आहे, इतके चांगले संबंध असताना हे तेढ निर्माण कसे होतात? आता त्यांचा विषय हा त्यांनाच विचारला पाहिजे. पण आम्ही साहेबांच्या माध्यमातून याकडं कधीही त्या दृष्टीनं साहेबांनी बघितलेलं नाही. आणि ही संस्था स्थापन करणे, त्याला मदत करणे हे पहिल्यापासून त्या सुरुवातीच्या काळामध्ये साहेबांनीच या ठिकाणी मदत केलेली आहे. पण कोविडच्या काळात बापू आपल्याला सांगतील की ज्या तक्रारी आल्या होत्या, ज्या सगळ्यात जास्त मृतांचा आकडा याच दवाखान्यातून आम्हाला बघायला मिळालं. त्या ठिकाणी आपल्याला चर्चासुद्धा लोकांच्यामध्ये आहे. आणि त्या काळामध्ये सामान्य माणसाची लूट आणि योग्य पद्धतीनं उपचार त्या ठिकाणी न झाल्यामुळं बरीच माणसं त्या ठिकाणी दगावलीत. तर हे होते तालुक्याचे अध्यक्ष बापू यांनी सांगितले कशा पद्धतीनं कुठल्याही आरोपाला त्या तथ्य नसताना ते आरोप केले जात आहेत. पुढं विधानसभा आहे, ते विधानसभे डोळ्यासमोर ठेवून हे आरोप केले आहेत. आपल्यासोबत आता शहराचे अध्यक्ष आहेत त्यांचे शाजीबापू पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. बापू, काल जे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत, तर आपण कसं बघता याकडं? काल जे आरोप झालेले आहेत ते पूर्ण चुकीचे आहेत. त्यांनाही माहीत आहे की आपण कोविडच्या काळामध्ये काय दिवे लावलेले आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये डिजिटल मोठे बॅनर लावता, ॲडव्हर्टाईज करता की इथूनच 180 किलोमीटरवर 800 कॉटचं बेडचं
अद्ययावत हॉस्पिटल आहे, अशा कोविडच्या काळामध्ये ॲडव्हर्टाईज करणारे मला वाटते हे महाशय महाराष्ट्रातले एकमेव असतील. ज्याच्यावर जो अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला त्यांच्याशी काल बोलत असताना विनायक मराठेला त्यांनी सांगितलं की साहेबांच्या जवळ जे असणारे स्थानिक नेत्यांनी चुकीचं साहेबांना सांगून ते अट्रॉसिटीसारखे गुन्हे 420 सारखे गुन्हे दाखल करायला लावले. त्या गुन्ह्याच्या आणि जयंत पाटील साहेबांचा सुतराम शक्यता अजिबात नाही कुणी केलेली, कधीही संबंध नाही. जयंत पाटील साहेबांच्याकडं उलट त्या कोविडच्या काळामध्ये एक असे अर्ज येत होते की दिवसा असे डझनानं अर्ज येत होते, त्या अर्जाकडे सुद्धा जयंत पाटील साहेबांनी बघितलं नाही. एवढे तक्रारीचे तुमचे अर्ज येतात का, तर त्यावेळेला कोविडमध्ये कशाही पद्धतीनं मदत करायची हे जयंत पाटील साहेबांचं धोरण होतं. आणि त्यामुळं जयंत पाटील साहेबांनी त्या कालावधीमध्ये 8.5 कोटी रुपये शासनाकडे नाहीत पण खाजगी ट्रस्ट टाटासारख्या ट्रस्टच्या पाठीमागं लागून 8.5 कोटीचं हॉस्पिटल त्या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये 100 बेडचं कोविडच्या काळामध्ये उभा केलं. बापू, आता त्यांनी केलेले आरोप आहेत, या आरोपाला आपण कशा पण उत्तर देणार आहात? आता प्रेस झाली, आता इथून पुढे आपलं काय दिशा असणार आहे? त्यांनी पहिला एक आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचा व्यवसाय आहे ते प्रकाश हॉस्पिटल म्हणजे त्यांचा व्यवसाय आणि राजकारण हे त्यांनी बाजूला ठेवावं, अंतर ठेवावं. आणि राजकारणामध्ये त्यांनी कितीही आमच्याशी 2 हात करू दे, आम्ही त्याला समर्थ आहे. त्यांना पाठीमागं 2019ला इस्लामपूरच्या जनतेनं त्यांना धडा शिकविलेला आहे. जवळजवळ 12,500पेक्षा जास्त मताधिक्य जयंत पाटील साहेबांना ह्या इस्लामपूर शहरानं दिलेलं आहे. आणि ह्या इस्लामपूर शहर हे जयंत पाटील साहेबांना 30-35 वर्षापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतं आहे आणि ही खरं त्यांना खुपतं आहे. बापू, आता पत्रकाराशी संवाद साधत असताना आपण असं सांगितलं की त्यांच्या कोविड काळातल्या केलेल्या कर्तृत्वात ते सगळ्या आमच्याकडे पुरावे आहेत. नेमके काय असे त्यांची कर्तृत्व आहेत? नाही, योग्य वेळेला आम्ही त्यावेळेला सांगू. त्यांनी त्यांचा जे आहे ते मृत्यूचा किती आकडा आहे हे नगरपालिकेमध्ये जर तुम्ही गेला तर त्या नगरपालिकेमध्ये कळेल. आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एकूण संख्या ॲडमिट झाली किती आणि मृत्यूचं प्रमाण किती आहे हे त्यांनी एकदा जाहीर करावं. तर हे होते राष्ट्रवादी इस्लामपूर शहराचे अध्यक्ष यांनी सांगितले की कशा पद्धतीनं संस्था बाजूला ठेवा आणि राजकारण बाजूला ठेवा. त्यावेळी राजकारण ज्यावेळेला आम्ही एक समोर बोलू त्यावेळेला आम्ही त्या पद्धतीने उत्तर द्यायला तयार आहे. विनायक मराठीसाठी शीतल कुमार शेटे, इस्लामपूर.